ओम नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधाय सुरसौख्यदुःखसत्कारणाय वितथाय नमो नमस्ते। भवति यदनुभावादेडमुकोऽपि वाग्मी जडमतिरपजन्तुः जायते प्राज्ञमौली सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। द्वैपायनोष्ठपुटनिःस्फुरतमप्रमेयं पुण्यं पवित्रमथ पापहरं शिवञ्च यो भारतं समधिगच्छति वाक्यमानं किं तस्य पुष्करजलैः अभिषिञ्चनेन। जयति पराशरसूनुः सत्यवती हृदयनन्दनो व्यासः यस्यास्य कमलगलितं वाङ्मयममृतं जगत्पिबति। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नप्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ओं श्रीगुरुभ्यो नमः। ओं नमो महद्भ्यः नम अर्भकेभ्यः। वैशंपायन महर्षी खंची हे जनमेजयाक तगेली सकड विवर हरिवंशाचे विवर मुखार सोनो तो सांगता वता काली आम्ही कुरुक्षेत्र ते कुरुक्षेत्र म्हणचे वजाक नाव पाविल तसलो कुरु तगेल निमित्यान त्या क्षेत्राक कुरुक्षेत्र म्हणचे तसलो नाव आयलें। ताणे धर्मारी जगतवर्का म्हणचे खातीर जावन खंयचे ते एक धर्माची कृशी हे भुंयचेर करूंक आरंभ करून ताका धर्मक्षेत्र म्हणून घेतलें म्हणचे तसले आमी काल आयकलींची तेची खंयचे कुरुल वंशांत मुखारी कौरव पांडव हांगेल सर्व खंयचे हे जनमेजे पर्यंत जावन तांगेलो वंश तो मुखार सून येता खंय। मागीर अशींची यदुवंशांत कार्तवीर्यार्जुन म्हूण तागेलें नांव येता। म्हळ्यार हो कार्तवीर्यार्जुन म्हण तसलो भारी एक देवाल भक्तो भक्ती म्हळ्यार त्यान मने भक्ती काय ताका विष्णुले सुदर्शन चक्राचे खंयची ते एक आराधन आसत आनी ती आराधन केली। मात्र न्हय खंयचो तो दत्तात्रेय स्वरूपी भगवंत आस की तागेले आराधन तान केलें खंय। तशी मस्त होडू भक्त म्हणून घेतील तसलो हाणें चंदायरी राज्यभार केलें। ते राज्यभार चंदायरी चलेल निमित्यान तागेले राज्यांत सुभिक्ष वाडत आयली खंय। अशी कार्तवीर्यार्जुनाले पर जावन चांग 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 मस्त आमकां आयकूं पडटा। ताका 1000 हात आशिल्ले खंय भुज यस्तु बाहू सहस्रेण समद्वीपेश्वरो भवत् जिगाय पृथिवीमेको रथेनादित्यवर्चसा। 1000 तागेल भुज तसल ते 1000 भुज आशिल्ले तसले हे कार्तवीर्यार्जुनाले नाव सांगून कोण स्मरण करता की तांकां मस्त धैर्य साहस प्रवृत्ती येता म्हणटाच। म्हळ्यार खंयचे एक वस्तू पोर गेलो एक चोरपणारी पर हस्तांत पड म्हण तर जाल्यार कार्तवीर्यार्जुनाल एक मंत्र ते मंत्र सांगले म्हण तर जाल्यार तो वस्तू मेळटा अशें म्हण एक प्रतीत आसा। कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्रभाग तस्य स्मरणमात्रेण नष्टवस्तूंच लभ्यते। खंयचे एक वस्तू
पार गेला म्हण तर जाल्यारी कार्तिवीर्यार्जुनाला मंत्र सांगले म्हण तर जाल्यार ते वस्तू मेळटा अशी म्हण ती मंत्र महिम सांगताची. सही वर्षायुतम तप्त्वा तपप्रमाद दुश्चरम दत्तमाराधयामास कार्तवीर्यो अत्रि संभवम. अत्रि पुत्र समुद्भूत जाल तशेलं कंची ते दत्तात्रेया आराधना तो करत आशिल्लो. एक पटी तो अशींची खंयकीची मृगबेटे खातीर वत खंय. मृगबेटे खातीर गेलेले तवळी ताका ताण जाता. ती ताण जाल्ली अशी म्हणून रानांत तूं उद्दा पिवचे खातीर जावन सोदीत वच तसलो संदर्भ भारी. दनपाराची वेळ थंय जमदग्नी आश्रम दिसता खंय ताका. त्या जमदग्नी आश्रमा हो प्रवेश करून येवन थंय उद्दानी येता. जमदग्नी महर्षी दनपारा वेळा एकले उद्दा निमित म्हूण म्हळ्यार ताका सांगता तूं जेवण करून वच. दनपारा बारा आयला आमगेल्या आश्रमांत जेवण करी अशें म्हणटा. हाका मन नाशिल्लें जेवण करच्याक जाल्यार हागेलो परिवार व्हड आसा. एक महर्शिले आश्रमांत एकल्यान वचून जेवण करून व्हरलेलें हांकां तशी राखोवची हाका समदिसा न्ही. ताका सहज जावन ताणें सांगलें खंय अशी पळय हांव एकलो न्ही अशें म्हगेलो परिवार आसा सुमार लोक आसा. ना पुरो जाणां आपूण हाडी न्ही 50 वयर लोक आसाची आपूण हाडी तांकां सकड हांव जेवणा वेवस्था करता म्हणालो तो महर्शी. तशी आईल तसले सर्व जनांक हाणें सुग्रास भोजन गेलें जमदग्नीन. भारी खूश जाली. इतलो वेळ वरक आसले एक षड्रसोपेत जेवण आशिल्लें तसलें जेवण आज वरके जेविल्लें ना खंय तो. भारी खूश जाली ताका. जेवण सकट जातरी तो निमगीत खंय न्ही तूं एकलो महर्शी जाल्यार कशी तुवें इतले जनां सकट जेवण घाल्लें. इतलो आमगेल्या जनांक सगळें भारी खोशी जेवता तसो तुवें वैविध्यमय जेवण आशिल्लें रांदप पळयलें न्हय. तुगेली कसली शक्ती ती. तेन्ना ताणें आशिल्ले विशय सांगले म्हगेलें कामधेन आसा. तें कामधेन आशिल्ले निमित्यान म्हाका हें सकट करूं साध्य जालें. हो तुगेलें कामधेन आसा न्हय. ती कामधेन तुका कसल्याक रायांक आसता ती. कसं म्हळ्यार राया लेगी मस्त लोक येताचे तांकां सक्कड तरी आमी कसं न्ही पूण आतिथ्य दिवका म्हण तर जाल्यार कामधेन आमगे लागीं आसल्याच्यान तुका कसल्याक म्हणून बलात्कारान ते कामधेनूक तो कसं न्ही थंय दुगून सोडून घेवन सीद गेले राज्या वत खंय. राज्याक वचून अशी ते कामधेनूक अपहरण केलेलो विशय त्या संदर्भार थंय जमदग्नी पूत परशुराम नाशिल्लो. परशुरामान आईल मागीर ताका विशय कळ्ळे. कोपिश्ट म्हळ्यार महाकोपिश्ट परशुराम. ताणें हातांत तागेलें आयुध कोडली धरली खंय आनी सीद वचून थंयचे ते कार्तवीर्यार्जुनान हेल्लेले तसले ते गायचे निमित्त जावन ताका संहार केलो. अशी संहार करून ते गायक सोडून तो तागेलो आश्रम येता. विशय हांगा रबना. विशय कसो जाता म्हळ्यार हे कार्तवीर्यार्जुनाल चेडूं मागीर बापसूक अमक्यान मान कळ्ळा म्हूण कळ्ळें. मागीर परशुरामान घरा नातिल तवळ वचून जमदग्नी मान काडताची. हाका कळ्ळें परशुरामाक कळ्ळें बापसूल वध केल्या हें कसन म्हूण म्हळ्यार हांकां येयलो तसलो अहंकार हो हांकां शिकयत हांव म्हूण ताणें 21 पटी सगळेच भूंय प्रदक्षिण केलें खंय. खंयचे नवने सकड क्षत्रिय आसाची
ते क्षत्रिय पुरा मान करचे खातीर तो ताणें 21 पटी भूंय प्रदक्षिण काडली आनी भूंय ताणें वश करून घेतली खंय. वश करून घेवन कश्या पाक्काण दान दिवन सोडलें. मागीर ताका कसलो योचना आयली म्हळ्यार हांव राबका न्हय. ताजे खातीर जावन ताणें ही हाता आशिल्ली कुडार काण घेवन समुद्र राया सांगलें खंय ही कुडार कितलो दूर वचून पडत की तितलो तुवें स्थळ म्हाका सोडून दिवका. तें सोडून दिलें तसो प्रदेश आसता न्हय ते परशुराम सृश्टी जाता. तशें म्हूण सांगून ताणें कोडल काणू ताणें काण दूर उडयली. समुद्र मागशी गेलो. ताका परशुराम क्षेत्र अशें म्हूण सांगताची. अस्सल हे एक कार्तिवीर्यार्जुन तागेलो पराक्रम सांगताची कसो म्हूण म्हळ्यार एक पंत तो समुद्रांत वचून न्हांवचे वता खंय. समुद्राक ताका 1000 हात आसून ते समुद्र वचून ताणें न्हांवचे तसलो संदर्भारी उद्दाक म्हणचे तसलो भायर उसळणो लागीं सकड भूप्रदेश सकड उदकांत होळून गेली खंय. लंकाधिपती रावण थंयची एक सांद म्हूण बिडार करून थंय तपस करत आशिल्लो. तागेले वरक आश्रमाक की तागेले बिडाराक ते हे उदकाचे हे झर पडली. तो कोपून आयलो खंय कार्तिवीर्यार्जुना लेगीत. तेद्दान कार्तिवीर्यार्जुनान खंयची ते तागेले बिल्लाचे दोर एसकी त्या दोरीन हे रावणाक बांदून घालून गरले व्हरून खांब्या बांदून घाल खंय. रावण म्हळ्यार महाहोडू महावीरू महाशूरू मस्त जनरायांक ताणें सोलशिला. मस्त विराधिवीरांक सोलशिला. तसल ते विराधिवीरांक सोलशिल तसल ते रावणाक हे कार्तिवीर्यार्जुनान हे नमुने ताका शिक्षा दिली म्हणटा तागेलो पराक्रम कसलो अशें म्हणून तागेले पराक्रम सकड खंयचे होगळशिताचे. मागीर ते रावणाक तागेलो आज्जो पुलस्ती म्हणटालो तो वचून सांगून ताका सोडसून घेवन येता खंय. अशी सांगत सांगत परशुरामान कार्तिवीर्यार्जुन सहित क्षत्रिय संहार करतना क्षत्रिय वंश त्याग जाणा निमित्त व्हरले खंय. कोणाल निमित्ती म्हणून म्हळ्यार एकलो जनक महाराय. जनक महाराय कसो म्हळ्यार परशुरामान दिग्विजय करतना ताणें सांगिल्लें खंय तर हांव दिग्विजय करतना कोणें यज्ञ याग इत्यादी सकड करत आसा म्हणून तर जाल्यार तांकां हांव नाश करना एक संहार करना तांगेले सुद्दी वचना म्हूण. सुद्दी खंय पुणे परशुराम येताच म्हणटाना जनक महारायान यज्ञ बशें वचून आयलो 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 म्हूण कोणके येवन सांगतात ताका सुद्दी दिताची. गेल्लो आनी यज्ञ बसलो. मस्त यज्ञ केले खंय जनक महारायान. तशें वचून एक क्षत्रिय वंश मिथिला नगराचे जनक महारायाले व्हरलें. दोनीचे दशरथ परशुरामान सांगिल्लें खंय हांव दिग्विजय करतसल वेळार खंयच्यो ह्यो क्षत्रियो हरडीक करून घेतास म्हण तर जाल्यार हांव तांगेले सुद्दी वचना. कल्याण मंटपांत आसताचे हांव वचून तांकां नाश करचें सम न्हय म्हणून. हें दशरथाक कळ्ळें. दशरथाक तेग जेन कौसल्या सुमित्री कैकेयी तेग बायलां सच 350 ಮಂದಿ ಹೊರಡಿಕ್ ಕೊಂಗಿರ್ಲಿ ಕೈತಾಣೆ ಹೇಚಕ್ ವಿಷಯ ರೀ. ಪರಶುರಾಮನ ಇಲ್ಲಿ 21 ಪಟಿ ಆಣೆ आयलो येता म्हणून वच्चेनी चेल्ले हाडचे हरडीक कोण घेवचे पळयल्यार दशरथ कल्याण मंटपांत हरडीके बसला. बासिंग बांदून बसला हो रेडी जावन. कोण की फटफटी सांगचे सुरू केलें मागीर दशरथ दशरथ येता समोर फटफटी सांगचे आनी बदा आपूण हाडचे बदा आपूण हाडचे आनी हरडीक कोण घेवचे. हाजे निमित्तान कशें जालें म्हळ्यार मस्त चेल्ली हांकां एक आश्रय मेळ्ळें एक राजाश्रय मेळ्ळें. मस्त चेल्ली उद्धार जालेच खंय. आनी एकलो मूलक म्हूण आशिल्लो
परशुरामान सांगीन खंय पुणे मिगे लगी हांव दिग्विजय वस्तसल संदर्भ भारी कोणे पूण क्षत्रिय तो तरी भायल मनशाला मध्यस म्हण तर जाल्यार रे हांव तांगेल विशयार वचना म्हूण हो मूलक म्हणटलो कसो करता ताणें दशरथ आयलो म्हण कुडले भायल मनशा सकट सुतूर आबोडचें सांगचें आनी मध्य ताण बैसून सोडचें हो येना परशुराम लागना तशी केल खंय ताका नारी कवच म्हण ताची भायल मनशाची ताका कवच अरे वच्चे सुतू तांकां राबोवचें आनी हाणें मध्य वचून बसचें अशी हे तिनी जनाल निमिती ते वंशू ओर नायलो अशें म्हूण सांगता हे काणे नंतर आमकां येवची तसली सेमंतक मणीची काण तुमकां सत्राजीत म्हणचे तसलें राय तुमी आयकून आसतले ते सत्राजीत रायो तो सूर्याल उपासक जावन आशिल्लो भारी एक सूर्यल उपासन म्हळ्यार ताका तितले तागेले वयर भक्ती अशींची सूर्यान तागेले उपासनेक खूश पावन ताका एक सेमंतक मणी म्हणचे तसले एक म्हण दिली ते मणीचे वैशिश्ट्य कसो म्हूण म्हळ्यार ते मणी कोणा लाग्यास पळया तांकां ताण जायना भूक जायना खंयचे प्रदेशांत तूं कोणाल वट्टी मण आस पळया त्या गांवांत तूं दिसाक 8 शेर भांगार येवन पडता खंय तसल ती एक नमूने बहुमूल्य आशिल्लें तसलें आनी ती मणी मस्त प्रकाश दिवता तसल मणी ती मणी हाका सत्राजिताक ती सुर्यान दिल्ली अशींची दिवस वतस म्हणटना तागेलो एकलो भाव आशिल्लो प्रसेन म्हूण प्रसेनान मोगार अण्णा लेगीत ती मणी घेतली मणी घेवन तो ती मणी घेवन रानां गेलो खंय रानां म्हळ्यार सामान्य जाण रायान सकट वच्चें मृगबेटेक मृगबेटे वच्चे तसलो संदर्भ भारी थंय एक सिंहान हाका आड घालून मारन हागेले घोड्याकय मारन हागेले ती मण आशिल्ली कसो ती तोंडाच्या बोनू तो गेलो तो सिंहा मुखार वता आसतना एक करड ताका केद्रायली त्या करडीन ताक मारन सिंहा मारन ती मण घेवन तागेले गुहे दवरली आतां हांगा कसो गेलो म्हळ्यार सत्राजिता लेगीत असल एक मण आस म्हूण घेवन कृष्णान एक पटी तागेलें निमगिलां निमगिलें तेन्ना सत्राजितान ती मणी मिगेले ना म्हूण अशी सांगला आत्तां ती मणी प्रसेन घेवन वापस राज्य येनी म्हण कोडले सत्राजितान प्रचार केलो की कृष्णान ही मणेगोस्कर मिगेल भावाक खंय की मान काडला आनी मण व्हेल्या अशें म्हूण तागेले अपवाद घालो चोरू म्हूण कृष्णाक एक हट आयलें हें कशी पुणे परिहार करून घेवका न्हय म्हळालो तो खंय प्रसेन मृगबेटे गेला म्हूण सोदूच्याक तो रानां वतना तागेल कसलो ते देह मेळटा मणी सोदिल्ले ना तागेलो घोड मेला मुखार सून वता सिंहा हेज्जे गुर्तसाची म्हूण मुखार सून पळयलें एक सिंह म्हूण पडला सिंहा लेगीत ती मण ताका उपयोग येवत तसलो न्हय थंय तुकून मुखार सून वतना करडी हेज्जे पळयता ती करडी जांबवंत म्हणचे तसलो एकलो व्यक्ती ताणें ती मणी व्हरून घरा भितर चारडा खेळच्या दिल्या कृष्ण खंयचे ते एक करडीचे हेज्जे आसा की तें पळोवन 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 ताका अनुसरसून एक गुहे भितर प्रवेश जाता कृष्णाल वट्ट म्हापश्यान एक सैन्य येयलें ते भायर राबता तूं वचून आमकां भंय करता म्हणून ते सैन्य भितर वचनाची
हाणें भितर वचून पळयतना कोण ती चेल्ली आसा तीण बापसो आपयलें कोणके आयला हांगा म्हूण आयलो तो आयलो कुडले कशाला आयलो न्हय तुगेले एक म्हण आसा कमो म्हण आसा परस्पर जांबवंताक आनी कृष्णाक युद्ध जालें खंय युद्ध जावन सुमार 21 दीस वरकाची युद्ध जालें 21 दीस युद्ध जालें रे जांबवंतू सैसून येवन युद्ध मुखार शितास जाल्यार कृष्णा दिसलें हाका अशी हांवें मारल्यार हाका कळना हांव कोण म्हूण हाका दाखोवका म्हूण तर जाल्यार हाका दूख हेडोका म्हूण काण बल घाल गुद्द मान सोडता खंय ताण मारलेल पेट्टाक जांबवंतू रामा म्हूण घेवन दोळ सोण पळयता येद्रा राम दिसतास खंयची मिगेल येद्रा येवन कृष्ण येवन म्हाका मारताशील की तो राम जावन येद्रा आयला अयो देवा तूं फुडें सांगचें न्हय म्हाका तूं कसलो आयला हांगा कसलो आयला म्हूण सांगता रामावतारा काला वेळार रामान पुर्वाजनाक मोक्ष दिता मिगेल वट्टे या म्हूण सांगलें जाल्यार तूं कसो सांगलें मिगेल हांगा काम जाय न्ही रामा तूं एक पत्नी व्रतस्थ जावन आसा तुके कन्यादान करता म्हणस म्हाका तें मिगेल इच्छा कसलो आसा की तें पुर्ती जाव वरकाची हांव राखता तुगेलो ट्याना म्हूण सांगिल्लें पळय हांव आतां आयला तुगे लागीं कृष्णावतारान कृष्ण जावन आयिल्लो आसा तुगेलें काम कसो नासतें मुखारशी म्हणटा जांबवंता भारी खूश जाता खंय ती मणी कृष्णाक ओपशिता कृष्णाक ओपसून तागेल धू खंयची आसती तिका हाडून कृष्णाक होरडी कोन्न दिता कृष्णाक जांबवतील वट्ट विवाह जाता एक होरडीक जाली ती म्हण हाडलेली आसा नवें ताणें हाका चोर म्हूण सांगिल्लो कृष्णाक साबीत करता नवें म्हूण ताका म्हण दिता घे तुगेलें म्हण मरया घे हांव चोरलेलें न्हय ही अशें सकट जाला ताका मनान तूं मस्त नमुने दुखी जाता कसलो एक अपवाद घालन सोडलो हांवें म्हूण तो आनी एक काम करता तागेल धूव एकलो सत्यभाम म्हूण आसा तिका काण होरडीक कोन्न दिता एक म्हणेक 2 होरडीक जाली कृष्णाक एक म्हणे भितर होरडी जाताची मागीर तागेलो अपवादूय थंय तुगून वता खंय हाजे मागीर ही शमंतकमणीचे आनिकेची काणी मुखार सता वता म्हळ्यार अक्रूर म्हणचे तसलो आसा आतां सत्यभामेक होरडी जेवचे पशी फुडें अक्रूर कृतवर्मा आनी श्रुतधन्वा हे तेग जाण तिगेले वयर आश दवरनाशिल्ले कसन जाला म्हळ्यार आतां सत्यभामे होरडी गेलो न्हय 17 जिता लागीं म्हण आसा सेमंतक म्हण आसा ती व्हरका म्हूण सांगून हे तेग जाण ओट जावन येवन 17 जिताल वयरी आक्रमण करताचें आक्रमण करून तेग जाण वट करून 17 जिताक मारताची तागेलो मणी श्रुतधन्वान मारचे ते श्रुतधन्वान 17 जिता संहार करून तागेले आशिल्ले मण उपून घेतले मण उपून घेतले कुडले ताण दवरून घेयनी कसलो म्हळ्यार हो विशय कृष्णा कळ म्हण तर जाल्यार मिगेल वयर येता म्हण ते काण अक्रूराला दिले आनी अक्रूरा सांगलें म्हाका खंयचेय वेळार तर मिगेल वयरी कांय पूण म्हाका आक्रमण करचें म्हाका सुचें की मिगेल वयर युद्ध येता म्हण तर तूं म्हाका सहाय करता आनी म्हण तुगेलो आस म्हण तूं कोणाक सांगूं नाका अशें म्हूण सांगून म्हण तागेले दिवन हो धांवलो अक्रूर ती म्हण एक वैशिश्ट्य आसा न्हय ताण जायना भूक जायना पावस येता गेलेले कडेन भांगार येवन पडटा हो सीदा काशी गेलो खंय अक्रूर हांगा
सत्राजिताल धुव सत्यभामेक विषय कळो मिगेल बापसोक श्रुतधन्वान मारला. त्या संदर्भात कृष्ण हस्तिनावतीक गेलेलो. पांडवाल ಒಟ್ಟು मेळची खातीर जावन सदुद्देश गेलेलो. त्या संदर्भारी ही थंयक वचून कृष्णाले गिरडत खंय मिगेल बापसूक शशी कोर मान काळतानी म्हण घेवन गेल्लींची श्रुतधर्म म्हणून आयलो कृष्ण. कृष्णान येवन श्रुतधर्माक मारलें जाल्यार म्हणी मेळ्ळी. ते कडेन अक्रूर लेगी म्हण आस. अक्रूरान हस्तिनावतीन तूं मस्त होडोड यज्ञ केलें खंय. होडोड यज्ञ म्हळ्यार त्यान म्हणे येवन पडत भांगार. देवतेंक ब्राह्मणांक ऋषिवर्यांक यथोचित जावन ताणें दान दक्षिणा सक्कड दिल खंय. ताकाची अक्रूर यज्ञ म्हणजे तसले प्रसिद्ध जाता. हे अशींची सगळं चलतस. द्वारकेंतू पावस ना पर घालायला. त्या संदर्भारी हाका विशय गोतस कृष्णाक हागेले म्हण येस म्हूण सांगून आनी त्या विशय सांगानी अशींच अक्रूराक येवनस म्हूण सांग म्हूण अक्रूराक आपयलें. आनी आपयता म्हणटना अक्रूरा एक नवने भंय सूर जाला. हे म्हाका आपयता मिगेला आतां म्हण येस म्हूण हाका कळत की कसा की म्हूण सांगून तो द्वारके येता. हो विशय सांगना. अशींच अक्रूरा हांगा सगळं पावसांनी ना. अशी तूं हें एक दीस आयल म्हण तर गेले रे आमगेले खंयची ही भूंय आसा ही समृद्धी जाता म्हण म्हळें बदत अशी जाला. अक्रूरान आयल फुडले त्या गांवांत पावस आयल खंय. अशी सकड उलयता आसतना बलरामाक कृष्णा वयर एक संशय आयलो. श्रुतधर्माक मारन काण कृष्णान म्हणी ताणें दवरून घेतल्या म्हूण. बाब्बावां भितरय एक नवरें भिनाभिप्राय येवचें कारण जालें. म्हाका यदुवंश नाका बाब्बावा नाका कोणें नाका म्हूण 5 वर्स तो दुर्योधनाला वचून राबिल खंय. दुर्योधनाक गदा युद्ध इतिहास सगळें बलरामान शिकयलें त्या संदर्भार. आतां गांवांत बलराम आसा गांवां पावस ना हेच एक संदर्भारी अण्णाक म्हण मिगेले ना म्हणचे दाखोवका ताजे खातीर जावन ताणें अक्रूराक यो म्हूण सांगलें. अक्रूराकरन सांग ताका सांगलें खंय अशेंशी तुगेलें एक म्हण येस न्हय. मस्त भिल्लो अक्रूर जाल्यार ताणें दाखोवन घेयनी. भई कृष्णा मिगेलें म्हण येशील भई तुका दिवका म्हूण म्हाका उडग आसा हांव तुका ती पावयता अशें म्हूण म्हणटा खंय. हाजे निमित्यान ते सेमंतक मणी निमित्यान कृष्णाक खंयचे मने सकड अपवाद आयले की ते सकड अपवाद निवारण जाताची अशें म्हूण सांगून ती काणी थंयक मुक्ताय जाता. मागीर हे यदुवंशांत शूरसेन म्हणचे तसलो राय ताका वसुदेव म्हण तसलो पूत. ते वसुदेवाक अनेक जन बाब्बाव आशिल्लीं. ती पुरा बाब्बाव कृष्णाले बाप जाताची. 5 जन ते वसुदेवाक भयण्यो. तांतू एकली श्रुतदेवा म्हणून ती शिशुपालाल आवस. प्रतुकीर्ती म्हणून ती दंतवक्त्राल आवस. प्रथे म्हणून तिका कुंती म्हणटाची ती पांडवाल आवस. अशी हांनी सक्कड बोब भयण्यार चेडवां कोण शिशुपालू दंतवक्त्र पांडव हे सक्कड. तशी वसुदेवाले 14 जन बायल आसा ताका. रोहिणी इंदिरा वैशाखी देवरक्षिता अशी सकड नांव येता. ती तांतू देवकी म्हणटल तसले तागेले बायलेल्यान तो श्री कृष्ण परमात्मो तो जनना येत खंय मथुरा पट्टणाचे यमुना तीरारी तागेले जनन जाता. जनमेजय राय
वैशंपायन महर्षी लग्गी सांगता मक्का रक्षण केलं तसलो परमात्मा कृष्णच नव्हे तग्गेल काणी तूं म्हाका सांगता म्हणून जनमेजयान मागून घेवचें ते संदर्भारी तो काणी सांगता आसता श्रावण बहुळ अष्टमी राती देवकीले 8 गर्भांतू कृष्णाले जन्म देता म्हळ्यार सक्कड इंद्र ब्रह्मा शिव आणि समस्त देवत वसून विष्णू परमात्मा लगी प्रार्थना करताच काही भूईंतू मस्त नमने सकड अनाचार चलतस ते अनाचार तळी राबो का म्हण तर जाल्यार तुवें अवतार घेवन येवं का थंय राक्षसाल वध जेवका जाता कंस आणि तक्क संबंध पाविल तसल अनेक नमने राक्षस जनांक ऋषिवर्यांक ब्राह्मणांक उपटळ दितसची हे तुवें निवारण कोरका अशें म्हण सांगून प्रार्थना केलें तवळी ते सभेंत गेलें तसलो ठराव तो नारद घेवन येवन हाका कंसाक सांगता काय म्हळ्यार अशें सकड विशय वसुदेवनी देव केसो न्हय तांगेल पोट्टांतू 8 तिगेले गर्भांतू चरड जाता तागेल निमित्यान तुका हत्ती जाता तुगेलो संहार करताची अशें म्हणून नारदान कंसा सांगलें कंसा सांगलें कुडलें ताका एक पटी मनान तो भंय गेलें जाल्यार अशी सोडच्या नाज्या कशी तो जेन्ना येत म्हूण पळयता म्हूण सांगून ताणें वसुदेव देवकींक व्हरून बंधनांत दवरलें खंय कृष्णावताराचे उद्देश सांगताची जात कंसवधार्थाय भूभारो तारणाय च कौरवाणां विनाशाय दैत्यानां निधनाय च पांडवानां हितार्थाय धर्मसंस्थापनाय च कृष्णावताराचे उद्देश कसन म्हूण म्हळ्यार कंस म्हणचे तसल कसल एक राक्षस वर्गस एक व्यक्ती न्हय एक वर्ग ते तांगेलो संहार जेवका आनी भूंयतू नुस्ती तरी तांगेल निमित्यान कसो न्ही भार पडता म्हळ्यार प्रयोजनातील जन तर भूंयत आसा म्हूण तर जाल्यार कोणाक कांय उपकार ना तांणी न्हू ते बोशे ना दुसऱ्यान न्हू ते बोशे सोडचे ना असल तर पीड करतले म्हूण जालें ते भूभार कारण जाताचे तांकां संहार कोरका सहज जावन कौरव पांडव ते शिष्ट आनी दुष्ट हान्यासाची शिष्टांक रक्षण दिवका दुष्टांक संहार कोरका धर्म संस्थापन कोरका हाजे खातीर जावन कृष्णाल अवतार जावका अशें म्हणून हे कृष्णावताराचे उद्देश सांगताची हांगा कंस संहार म्हणून म्हळ्यार काल नेमील संहार खंय कंसांत काल नेमील अंश आसा अशें म्हणून कंसाक कृष्णान एक पटी मान जाला जाल्यार लोकांतू पुरा जनाल मनांत एक ना एक नमने कंसत्व आसा म्हणटात कृष्णान जेन्ना ना येवचें म्हळ्यार कसो न्ही आमगेल देह मथुर जेवका आमगेल देह मथुर जेवका म्हण तर जाल्यार ते परिशुद्ध जेवका ते देहा भितर आशिल्लो तसल जीव तो देवाल अंश जेवका कसल ते मनांत येवत तसल नाना आकांक्षा स्वार्थ हांवूच व्हड म्हणजे तसल भावना अधिकार दर्प हे सकड नाश जेवका देह मथुर जेवका मन पवित्र जेवका तेदना आमगेल जीव म्हूण तसलो तो देवालो आवास स्थान जाता सदा ಎನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡೋ ಶ್ರೀಹರಿ कशी देव आमगेल हृदयांत येवन बसता
म्हळ्यार आमगेल हृदय तर परिशुद्ध आस, आमगेल जीव तर परिशुद्ध आस, आमगेल मन तरी ते चांग आस म्हण तर जाल्यार देवाले आवस्थ स्थान आपेपी येता. हांगा मथुरांतू कंसादी नाना प्रकाराचे राक्षसा निमित्यान मस्त सकड न्हय नतीन सकड चलता आसाची. अशी कंस संकेत जावन आशिल तसल कसन हे राक्षसत्व ते निवारण जावचे खातीर जावन कृष्णावतार जावका म्हूण अशें सांगताची. कंसान वसुदेव देवकींक जैला घाला. हे जैला घालेल तसल संदर्भारी तांकां पळोवन घेवच्याक भद्रते कसकर अनेक नमुनेचे सेवकांक सकड थंय राबेलां खंय. त्या संदर्भार कंसाक ती म्हळ्यार एकेकाची ही चरडाक गुरबीण जावन बाळन जाता म्हणटाना वसुदेवान त्या सेवकाल सांगून थंय सुद्दी दिवची. ताण येवतेचे चरडा काडचे, फातरार मारचे आनी ताका मान काडचें. अशी सुरवेक सहजन चेरडुवां तांकां षडगर्भ म्हूण म्हणटाची. ते षडगर्भ सहजन चेरडुवांक तो मान काडटा. ते षडगर्भ म्हळ्यार कोण अशें म्हूण म्हळ्यार पाताळांत तूं कालनेमी म्हणटलो तसलो एक राक्षस आशिल्लो. ताका सहजन चेरडूं जावनाशिल्लीं. ते सहजन चेरडुवां तांगेलें नांव की स्मर, उद्गीत, पतंग, परिश्वंग, क्षुद्रभृत आनी घृणी म्हूण नांव. हांणी कसन केलें म्हळ्यार तांगेल कोण रायस देवता स्वरुपी हिरण्यकश्यपूक सोडून ब्रह्माले वचून तपस केलें. आमकां कोणाचें न मरण येवचें न्हय अशें म्हूण ताणें तपस केलें. ब्रह्मान तथास्तु म्हूण सांगलें. गांवां येवन आसतना कोण तो हांणी सहजनांनी देवला म्हणजे तसले एक महर्षीक अपहरण केल्लें. ताणें शाप दिलो की तुमी शापग्रस्त जावन राक्षस जावन भुंयत जन्मा येया अशें म्हणून शाप दिलो. त्या संदर्भार हिरण्यकश्यप त्या चेडवांक आपूण भिश्टायता. हांव आशिल्लो तसो संदर्भार तुमी कसल्याक ब्रह्माक उपासन केली. तुमकां शाप दिता खंयची ते एक म्हाका सोडून तुमी ब्रह्माक वचून उपासन करून तपस करून घेतली की तुमगेले ते तपस निश्फल जावन तागेले निमित्यात कसलो राक्षसांनी तुमकां मारची तशी बापसूल निमित्यान तुमकां मरण येवो अशें म्हूण ताणें शाप दिलो खंय. तशी ती सक्कड कोण ती सहजन चेरडूं आसाची तांणी कंसाल निमित्ती तांणी हत्ती पावताची. ते षडगर्भ म्हणचे तसले देवकीले पोट्टांत सुरवेजान आयिल्लो तसले सहजन. मागीर हरिवंशांत विशेश जावन दुर्गास्तवन एक आर्यास्तव म्हणून एक स्तुती येता. थंय कोण ती दुर्गा ती देवकीले गर्भांत येवची तसल खंयची ते मुखावेल जननस्की आट्टाचे ताजे पशी फुडें खंयची एक गर्भावस्था आसकी तें व्हरून रोहिणी लागीं व्हरून ताका वाडयता. बलराम जाता. आट्टा गर्भांत ती दुर्ग म्हणची तसल अवतार घेतकय विशेश जावन ती ब्रह्मादिकां सकड ते दुर्गेक आराधन केल्या, उपासन केल्या, स्तोत्र सांगलां. तमोगुण स्वरूपी जावन आशिल्ली तसल ती दुर्गा नारायणी, त्रिभुवनेश्वरी, धृती, कीर्ती, विद्या अशी नाना प्रकारान आपोवन घेतल तसली. तिगेल खातीर जावन एक कात्यायनी मंत्र म्हूण आसा. हे कात्यायनी मंत्र म्हणजे तसलो मंत्र तरी लग्न जायना अशें आशिल्लें आस म्हूण तर जाल्यार तांणी कात्यायनी मंत्र जप केल्यार तांकां लग्न जाता अशें म्हूण एक प्रतीत आसा. तशी दुर्गास्तव गेले. मागीर वैशंपायन तागेले
मुखावेल सकड हे नंदगोकुलाचे खंयचे कृष्णाले बाललीला हे सकड मुखारी सांगच्या आरंभ करता की नंदगोकुलांतू सत्ताची चेरुडू रोहिणी तिगेलांतू बलराम देवकीले अट्टा गर्भांतू कृष्ण जनन यात म्हणताना सामान्य मध्यरात्री त्या संदर्भारी चंद्रोदय काल म्हणून सांगला श्रावण बहुळ अष्टमी त्या चरडाक वसुदेवान तक्क होरनो नंदगोकुल अंत कोणती यशोद म्हणतलेस तिगे लागी होरनो नितकाराचे आणि थंय जनना आईल तसले त्यामुळे पंते वेरी जनना आईल तसल ती दुर्गा तशी हाण वसून थंय पावताना ते चरडा घेवन येवन तो परत हांगा देवकी लागी हाण ते चरडा नितकरेत खंय कंसाक कळ्ळें कंसाक कळ्ळो ताणें खंयची ती चेल्ले चेरड गेला मस्त ताका सूचना येईल खंय चेल्ली कसन करत म्हूण जाल्यारय ताका नंबी घेनी आट्टा चरडाल निमित्यान म्हाका मरण म्हूण केदान सांगला की हांव सोडचें न्हय म्हूण सांगून खंयची तें न्हिदलेलें चेरड आसा तें हातां उठोवन काण ताणें मागशी कशी तें चेरडू हांव मारला की मारका म्हणून हात उकळताना ती तागेलो हात चुक्कून अष्टभुजाकृतीचे दुर्ग जावन ती वयर वचून सांगता खंय अशेशी पळय तुक्क कोण मारतालस की तो हांगनात नंदगोकुलांत तो वाडत आसा तूं हांव बरी एक चेरडू म्हूण लेखूं नाका केन्ना तूं म्हाका हत्येक तूं प्रयत्न केला की तुगेलो आयुश्य क्षीण जाता वत म्हणल्याक तुक्कानी मरण लागी येता अशें म्हूण सांगून ती सांगून थंय तुगून माय जावन वत खंय कंसाक एक नमुने बेजार जाला कसले म्हळ्यार देवकील इतलो जन चेरडूवांक हांव मारून काडलें म्हणजे ताका मस्त दूख जावन देवकी लागी घेवन तो माफी मागता खंय म्हगेली चूक जाली हांव मस्त जन तुगेले चेरडूवांक सकट मान काडलें म्हणून देवकीक दुसरें कसं न्ही सांगच्या कळ्ळें कसं करचें तांगेलें हणें बरप तें आशिल्लें तशी जाता म्हूण सांगून देवकीक तो एक नमुने सांत्वन करता अशी नंदगोकुलांत दोग जन चेरडूवां चंदायेरी ती वाडत आसाची कसल्याक कृष्णान नंदगोकुलाक वचून राबका पडलें अशें म्हूण म्हळ्यार आमी सामान्य जावन सांगताची नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः सामान्य जावन कृष्ण परमात्मो ब्रह्मत्वाक कारण जालें तसल ते वेदघोश आनी वेदघोश सांगचे तसल तसले परब्रह्मस्वरूपी जावन आशिल्ले तसले कोण ते ऋषिवर्य ब्राह्मण वर्ग हांगेल वयर सकड मस्त गौरव दवरून आशिल्लो तसलो व्यक्ती ताका तसलें एक स्थळ जावंक आशिल्लें गो ब्राह्मण हितायच गो ब्राह्मणांक हित करचेकोस्कर जगत हिताय जगत्याक हित कोरका त्या खातीर जावन तसल ते कृष्णाक गोविंदाय गोविंद म्हळ्यार गोरवांक केदना रक्षण करता तसलो ताका गोविंद म्हूण सांगता तसल ते गोविंदाक सदा काल आमी स्मरण कोरका नमन कोरका अशें म्हूण सांगता ते नंदगोकुलाचे परिसर म्हूण म्हळ्यार साधू संत सज्जन ब्राह्मण हांनी सकड आशी तसल एक भूंय चांग खंय पळयलें थंय गोरवां कृष्णाक गोरवां म्हळ्यार भारी खुशी ताणें केन्नाचें सांगचें आशिल्लें कसन म्हळ्यार हांव गो मध्ये वसाम्यहम हांव गोरवां मध्य आसता म्हणून
कारण असं कसं म्हळ्यार गायची दूध सदा पोषणदायक कसले पोषणदायक म्हळ्यार जल्लेल तसल चरडाक आवसूल दूध पोषणदायक कितलो समय वरक पोषणदायक म्हळ्यार एक नियमित अवधी वरेक आवसूल दूध ते चरडाक पोषण दिता जाल्यार मागीर ताणें पिवची तसल दूध ते गायचें दूध पिवच्याक ह्या प्रायार पिवका त्या प्रायार पिवका मांताऱ्यान पिवच्या नज बायल्यान पिवच्या नज दादल्यान पिवच्या नज चेडवान पिवक कांय व्यत्यास ना भेद ना पुराय ते दूध पिताची आनी कसल तांत वैशिश्ट्यस म्हळ्यार गोरवां दूध म्हळ्यार आज इंजेक्शनान सगळे गोंय आसा पळय तें दूध सगळें प्रयोजन ना गायो तांगेले गळ्या बांदिल्ले द्वार काडले कुडले भायर वचून तांकां जावका जाल खुशीची ते तरणे आशिल्ले पांचवे तण खाता न्हय ते तण खाल्लेल्यान ताजे पोट्टा ताजे रोस वचून ताजे सत्व कसन ते दूद येता ताका गायचे दूद कसाले शक्तेश म्हळ्यार आमी तुमकां फिड्सांनी दिवन न्हय फिड्सा शक्तेशे पुरो गाय म्हळ्यार तीण वचून स्वता चोरका चंग सस्यावळी कसा आसा ती सकड तीण चोर आयल मागीर ते कसल ते सस्य रस उत्पन्न जाल्यार तसल तिगेले देहांत तो ते खरगत जावन ते क्षीर रुपारी येता तसदवचेसून गोक्षीर धंय लोणी तूप एका पाशी एक कसले श्रेष्ठ म्हळ्यार ताका त्या नमुने पौश्टिक जावन आशिल्लें तसलें एक नमुने ताका लक्षण आसाच तसदवचेसून ती पुष्टीदायक दुसरें खंयचेच तुमी पुष्टीदायक म्हूण सांगनात ताका फूड सकड सगळें हें सकड क्रम आशिल्लो आतां मल्टी स्टोर बिल्डींग जालें मागीर गायकांनी तण आनी व्हरून घेवन रातचें पशुचें भारी कश्ट राबून गेलां तें जाल्यार आतां गोरवांक आनी आश्रमांत तांणी बांदून लायक पोशण करताची गोशाल जाल्याच्यात खुशी विशय हो कृष्ण तांगेलो मध्यस्थ म्हूण सांगता अशी नंदगोकुलांत भारी ताका खुशी खंय पळयलें हें गोरवां आनी खंय पळयलें वासरू चंद बण्ण गायो तांगेल मध्य हो एकलो खेळता वचे ते गोरवां लोट्टू तांकां हागेल भास कळत की संवेदन आस की कसो म्हूण कळना भारी खूश खंय भारी एक तागेल खुशीचो स्थळ जावन गेलो तो नंदगोपुलो मागीर ते नंदगोपा यशोदलबा म्हणू ताणें खंयचे हे चेडवांक दोग जाणांक गार्ग्याचार्याक आपूण हाडू ताणें नांव दवरलें खंय हाका जातकर म्हूण सांगताची चरडां पाळण्यां घालचें म्हूण आमी सांगचें हें विधी आचरण जाता कोण म्हालगड आसा ताका संकर्शण एकय बलराम म्हूण नांव येता एकय नांव दवरताची धाकल्याक कृष्ण म्हणू अशी नांव दवरताची दारको कृतनामानो ववृधाते सुखम चतो ज्येष्ठ संकर्षणो नाम कनीयान कृष्ण एव तू चेडू नंदगोकुलांत वाडता असची एक पटी यशोदान एक गांवचे एक मंदिरांत उत्सवा भायर सरका म्हूण आशिल्ले कोण तिणें हे चेरडाक एक बैला गाडी राबून आसा म्हणून ते बैला गाडीचे कसन सावट आसा तांत ते चेरडाक न्हिदकारान ही न्हांवच्या गेल्या अकस्मात एक शब्द आयकता सकड पळयता आसा ती गाडी कुडक जावन तो पडल्या व्हड शब्द जालो यशोद धांवन आयली पळयता गाडी कुडक जावन पडल्या कसो जालें चेरडाक कसो न्ही जाय दिना आमी गेले अयो देवा वांचली निमगेलें सकड चेडू आलें की कसो जालें रे पळयलो तुवें कसो जालें
ना आम्ही समा पडलेला ताण कान पायी आणि मस्तून सोळले ती गाडीपुटी जाऊन पडल्या कंसान एक पेटोच्यात ನಂದು ಗೋಕುಲ ಅಂತೂ ಚೆರಡು ಅಡ್ಡ ತಸ್ಕೊಂಡು ಸಂಗ್ಲಾನು ह्या चेरडाक काय पुणे कोण हक्क मार का म्हण खातीर जावन शकटासुर म्हणून ताका शकट म्हण बंडी ताका पेटोवन दिलेले ताका कृष्णान मान काळी खंय हरिवंशान तो शकटासुर भंजन फुडी येवचे पूतना संहार नंतर येवचे भागवतान पूतना संहार फूड येता शकटासुर भंजन मागीर येता अशी शकटासुर भंजन म्हणचे तसले तेगेले काम जावन ताका एक नांव येता खंय शकटासुर भंजन म्हूण मागीर त्या चेरडा उकोण घेवन यशोदा घरा भितर वता अशी दीस वतसची एक पटी ही भोंवत आयली खंय भारी चंदी पळोवच्याक उर्वशी स्वरूप घेवन येवन आयल्या गांवांत सांसान सांसान चेरडूंक कोण आसाची तांकां पुरो वचून उकोण दिवचें उकोण घेवचें उम दिवचें दूद पिवचें चेरडा मान काडचें मान काडटा 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 रात जाता म्हणटा ती कृष्णान निद्दल कडेन आयल्या पळयल्यार कोणाक संशय येवचें ना त्यान म्हणे पूतना कृष्णा लागीं निदलतवळी येवन लागीं बैसून ताका पिवच्या दिता खंय यशोदेक सामान्य जावन चेरडा दूद दिवन अभ्यास केला कशें म्हूण म्हळ्यार तर हे कृष्णान दूद पिवच्या सूर केलें घंट कटलें पिवचें आमगेल हांगा सकट चेरडूं वचना 10 निमिश दूद पिल्लीं थंय न्हिदलींच निदांतू दूद पिवचें हांगा तशें न्हय कृष्णान दूद पिवचें यशोदान न्हिदोवचें पूतना कृष्णाक येवन दूद पिवयता कळ्ळी की ताका कोण कसं सांगचें परमात्माक जन्मू ना जन्मरहीत जावन आशिल्लें तसलें देवाक दूद पिवचें म्हणचें तसलें आसूं ना जाल्यार अप्राकृत जावन जगाक दाखोवचे खातीर जावन कृष्णाक दूद पिवत तसली एक घटना आमकां दाखयताची खंयची ती पूतना हाक दूद दितस की हाण दूद पिवन 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 तिका मान काडली मान काडली म्हळ्यार ती पडल्या पडताना तिगेल रूप खंयची ती खंय राक्षसी स्वरूपार आयिल की ते रूप ना खंय खंयचे उर्वशी स्वरूपार आयिल ते उर्वशी स्वरूप ना राक्षस स्वरूपार ती पडता खंय सगळ्यांक भारी आश्चर्य जाता कसल्याक पूतनीन अशी चंद आशिल्लें तसं रूप घेतलें म्हळ्यार देवा लागीं वचचे तसलो संदर्भार भक्तान परिशुद्ध रूपार वचका शुद्ध रूपार वचका ताका ती पूतना राक्षसी स्वरूप म्हणचे तसलो कान घेवन उर्वशी स्वरूप घेवन आयल खंय अशी तिगेल वध जालें पूतना जीवितहराय नमः म्हणून ताका नांव आयलें मागीर ते चेरडाक यशोदान आनी सकट भायल मनशान सकट घरा भितर आपूण व्हरून चेरडवांक दृश्टी काडची म्हूण आसा हे सकट आमगेलो फूड सकट आशिल्लो सकट क्रम आतां जॉन्सन बेबीच्यान कसन केला म्हूण आमकां कळना कंपनीच्यान दृश्टी काडचें कसन हाडलां की ना म्हूण गोतना आनी पुरो आसता तांगेलें सकट आपूण व्हरून भितर व्हरून ताका कसकसल नमुन्याची दृश्टी सकट आळते दृश्टी निवाडसूची सकट क्रम केल खंय अशी घरांत कृष्ण बलराम वाडत आयलेच कर्शयती ती कृष्ण हा कितलं चंद स्वरूप म्हूण म्हळ्यार तागेलें
कोण पळयले रे ताका कानपटी पळोवं म्हण दिसता काय तितलें पळयलें मन तग्गेल कडेन तांडूत तसल चेरुडू आकर्षित स्वरूप सान चेरुडू अति सुंदर वदन मंद हास सळ म्हणतर जाल्यार सगळो लोक तांगेल विसरत खंय त्यान मने आकर्षित जावन आशिल्लें तसं स्वरूप ಹಾಲು ಗೆನ್ನೆಯ ನಿನ್ನ ವದನ ಅರವಿಂದ ಥಳಥಳಿಸುವ ಕಪ್ಪು ಬಣ್ಣ ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಪರವಶನಾದೇನು ನಾಮೋದದಿಂದ ಆಡುತ್ತ ಓಡುತ್ತ ಬಾ ಮುದ್ದು ಕಂದ ಘನಶ್ಯಾಮ ಚೆಲುವ ಚೆನ್ನಿಗ ನಮ್ಮ ಮುದ್ದು ಘನಶ್ಯಾಮ ನಿನ್ನೊಲುಮೆ ತುಂಬಿದವು ಸದನ ಆನಂದಧಾಮ ಘನಶ್ಯಾಮ ನೀಲವರ್ಣನೆ ನಿನ್ನ ನಗುಮುಖ ಚಂದ ಬಾಲಗೋಪಾಲನೆ ಒಡಗೂಡಿ ಬಂದ ನಗುತ್ತಾ ನಗಿಸುವ ನಿನ್ನಾಟದಿಂದ ಎನ್ನೆದೆ ತುಂಬಿದೆ ಬಾ ಮುದ್ದು ಕಂದ ಘನಶ್ಯಾಮ ಚಲುವ ಚೆನ್ನಿಗ ನಮ್ಮ ಮುದ್ದು ಘನಶ್ಯಾಮ ನಿನ್ನೊಲುಮೆ ತುಂಬಿದವು सदन तस्सल एक नमुने आकर्षक स्वरूप जावन आशिल्लें तसल ते चेरडाक कोण पळयलें री ताका लागीं आपोवन घेवका तशी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः वासुदेव म्हळ्यार मोक्षदायक जावन आशिल्लें तसल परमात्मा कृष्ण म्हूण म्हळ्यार आकर्षण करचें तसलो हरये म्हूण म्हळ्यार आमी सुरवे दिसा सांगलां आमगेल पाप कोण परिहार करत की हरे हरेती पापम आमगेले खंयचे पापस की ते निवारण करत तसलो हरी मागीर श्रेष्ठ जावन आशिल्लो तसलो परमात्मा प्रणत क्लेशनाशाय कोण ताका शरणागत जावन तागेल उपासन करत की तांगेल सर्व क्लेश निवारण करत खंय म्हळ्यार मन आशिल्लो तसलो कसले गोंदल आसा ताका क्लेश म्हणटात ते निवारण करत तसलो तसल तो गोविंद गोरवांक रक्षण करत तसलो ताका नमन करता अशें म्हूण म्हणटाची अशी नंदगोकुल गोरवां कृष्ण दूद दय लोणी खंय पळयल्यार थंय आमकां दिसचें थंय गोपिका स्त्री म्हूण आसाची तांकां सर्वांक एक नमुने कृष्णाक पळयलें आकर्शीत जाता अशी तांचे कडेन पुरागर लेगे हाण वचून कसो थंय दूद आसलें दूद पिवचें लोण आसलो लोण काडून खावची अशी तरी काळोख आस म्हण तर जाल्यार काळोख जाल्यार हाका दिसता खंय तांकां सकड येवन सांगताची यशोदे लेगी आमकां फाल्ले रे आमकां दिसना हो येवन लोणी खावन वता तागेले कसो न्ही दोळ्यांत सूर्यचंद्र सवे वय कृष्णाले उज्यो दोळ्यांत सूर्य दाव दोळ्यांत चंद्र सच अस जावचेसून ताका राती दिसू म्हणचे तसलो ना तसल तो परमात्मा एक कडेन पुनः दूद तापोवचें दवरला कृष्णान आयल्यार पिवचें न्हय हें हून आस म्हूण सांगून अशें म्हूण सांगून हून आशिल्लें दूद थंय येत खंय कृष्ण अयो अयो हून आस रे देवा पिवू नाका रे म्हूण म्हळ्यार तेंच काण घट पिता खंय कसलें कृष्णाल तोंडांत समुद्र स्वय वय कृष्णाल तोंडांत समुद्र स न्हय जाल्यार तसल ते एक नमुने समुद्राक हून दूद घाले समुद्र कसल्याक तें तो पिता मागीर केलो संदर्भारी गायेचें दूद काडले तक्षण तें कृष्णान आपोडचें न्हय म्हूण सांगून तो आयलो म्हळ्यार कोडल्या वेरे ते देवा नैवेद्य दवरलें मरे आपूण नाका म्हूण म्हळ्यार हांवूच देव म्हणून तें काण पित्त आशिल्लें तोची काण पित्ता तोच देव हांवूच देव म्हूण सांगता
अशी ते पिवन सोडत आशिल्लो खंयचे एक आहार खावची वस्तू ते कृष्णार्पण जेवका म्हणचे तसल तत्व हाजी मागशेच गोपिका स्त्रियांक खंय पळयल थंय कृष्ण दिशे तांनी करची तसल कामांत वरकाची कृष्णाले गुण तांकां मना येता खंय दूद विकच्या वच्ची तांणी वता खंय गोपिका स्त्री हो तांणी दूद कोणा जेवका म्हूण निमगोच्या बदलाक कृष्ण कोणा जेवका दामोदर कोणा जेवका अशें म्हण अशी सांगचे शब्द व्यत्याजन मनांत कृष्णूची दिशे अशी देवालय नामस्मरण तांकां कृष्णाल वयर ते मोग आनी येवच्या सुरजेले अशी ते गोपिकाल हृदया भितर तो राबून आस कृष्ण खंय येता म्हूण घेवन तांकां तेन म्हण एक तागेल वयरी निश्ठा ध्येय केलो पटी मागशी तुल्यान येता खंय तो येवन कसल ते सांजवाळाचे दिवो लावन दवरताची ते लावील दिवो कारण ते निवोन सोडता आनी वचून घेवन खंयची ते दवरलेलो आसा लोणी ते खावन घेवन येता खंय अशी तागेले एक नमने चेष्टा एक नमने तागेले ते चेडपण हें चढत गेले पुरा ते यशोदले येवन सकड दूर दिताची कसल तुगेल चल्लो तागेले तंटा आमकां काण घेवचें साध्य ना कांय पूण ताका तूं घरा भितर बांदी अशें म्हूण सांगून तांचे सकड वताय करता खंय अशी वताय करता आसतना संदर्भारी ती एक काम करता एक व्हडी दोरी घेवन येता खंय ही दोरी घेवन येवन कृष्णाक बांदोवका अशें म्हूण सांगून ती दोर घेवन कृष्णाक बांदतना 2 अंगूल उण गेलें मागीर ताका एक दोर शिरसुवाय म्हूण घेवन तिणें आनेक दोर हेळ्ळी आनेक दोर हाण घेवन बांदून गांठ घालता म्हणटाना आनी 2 अंगूल उण गेलें ना कसं न्ही हें म्हूण तिणें आनेक दोर हेळ्ळी खंय आनेक दोर हाण बांदता म्हणटाना यशोदेक कसल्याक कृष्णा बांदच्या जायना देव तरी बंधनाक ताण येवन पडका म्हूण तर जाल्यार मनशा लेगीत ज्ञान भक्ती वैराग्य हे 3 आसका यशोदे लेगीत भक्ती आशिल्ली जाल्यार तिका कृष्ण कोण म्हणचे तसलें ज्ञान नाशिल्लें तिगेले भक्ती आशिल्ली जाल्यार हें मिगेले चेडू हे सकड मिगेले म्हणचे तसल तिका कसल ते स्वार्थ आशिल्लो वैराग्य नाशिल्लें केद्दान ही दोरी बांदच्या तिका जायनी की तिका हो कृष्ण म्हणटलो सान न्हय हो कृष्ण म्हणटलो चेडू न्हय म्हणचे तिगेले मना गेल खंय तिका ज्ञान येता हो मिगेल मात्र न्हय म्हणचे तसलें तिका वैराग्य येता तशी तिणें कृष्णाक बांदिल्लें खंय सुतो नमेयम हरिरेव साक्षात हो मिगेल चेडू न्हय हो साक्षात देवूची म्हूण तिणें मना लेखिल्लें तसलें संदर्भार तिका ते दोर घेवन घेवन ते चेडूक कृष्णाक बांदच्या जालें म्हणटाची अशी एक रगड्याक कृष्णाक तिणें बांदून सोंटी तिगेल कामार वता हें चेडू खंयचे ते रगड बांदला की ते घेवन मुखार वता 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 आस मुखार वतना थंय 2 अर्जुन वृक्ष आशिल्लेच नलकूबर आनी मणिग्रीव म्हणटा तसले ते 2 जाण राक्षस वृक्षरूप घेवन घेवन थंय राबून आशिल्लेच हे कृष्णान खंयचे ते ताका बांदिल्लें तसलें ते रगड आसकी
ते दोन्ही रुक्का मध्य होरनो तो रूख पडेल खंय हो रूख पडता नाही मस्त जेन वसून यशोदे सांगता पळय तुगेल चरडा लांगर रूख पडला जागृत कर वसून कसम जाल्ला म्हण पळय म्हण धाव नाही यशोदा त्याला चरडा कांय जायना तेदना अशी तका नलकूबर आणि मणिग्रीव हत्याचे खंयची ते संहार केलेले तसलं एक नाव येता ते दोग जण शापग्रस्त गंधर्व जावन आशिल्ले ते उद्धार पावतात खंय अशी नंदगोकुलांतू कृष्णाली चेष्टा कसल तेगेले एक चिरडपण ते सकड मुखार सता वता दूध खावचें धंय असलें काण पिवचें आनी कूड सकड कशें आशिल्लें म्हळ्यार एक दोरये घालून वयरी लांबात घालची तसले तांकां शिंक म्हणटात ताका लांबात घालून तांतू बुरकुळ दवरच्यो माजरान गिजरान सकड नेलार दवरल्यार माजर येवन तोंड घालता म्हणून ते वयर लांबोवचें हाणें तेंचे काडचें वचचें खंय वचून तो तूं आमगेले घर लागीं लोण खावचें आयलावे म्हणून तांणी तशी निमगेल्या सय आनी वचचें ते गोपिकाल सीदा आंगार चडचें आनी खांद्यार राबचें खंय खंय ती वयर दवरलें लोण एस कितें गबक खाल्लें आनी तो उठला आनी थँक्स म्हणालो आनी गेलो त्या म्हणे तस्सो एक म्हणे कसं सांगचें हो येत ना वचून गेलो ताणें तागेलें काम कर अशी तागेले चिरडपण केलो कडेन कोणेय नाची अशें म्हूण सांगून आनी तसो संदर्भ पळोवन वचचें खंय लोणी काडच्याक वयरी लोण एस काडची कशी व्हड एक तप्पील मुळां दवरलें ताजेर एक कोळसो दवरलो कोळश्यार एक तांबी दवरलो तांबयार एक गिंडी दवरली गिंडेर वयर एक लाट दवरलो ताजेर चड खंय अया बदावात पडतरा तूं म्हूण म्हळ्यार तो आपण खंय कसं वैशिष्ट्य म्हूण म्हळ्यार खंय परमात्माले पादस्पर्श जतकी थंय ते पळना तस्सल एक नवने परमपावन जावनशील तसले परम पवित्र जावनशील तेगेले पादस्पर्श खंय जाता ते पुरा पुण्यवंत जावन ते वाडटा अशें म्हूण सांगलां मागीर केलो कडेन बीग घालून दवरचें तांणी कृष्ण येता लोण खाता तागेले हातां मेळचे ना म्हणून घरा बीग घालून गेले तांणी खंय की वचून आसताचें हांवें आनी लिला जाल जावन ते बेग काण हाण भितर वचून हागेलें काम कोण गेलें आनी आयले कुडलें कसो तूं कशें येयलो तूं पळया हांव म्हाका जेयला घालेल तसल ते बीग काण घेवन आयला हांव तुमगेलो बीग सगळें म्हाका कसलो व्हड अशें म्हूण सांगता खंय तो एक दिवस सकाळीं लोणी खावन आयल्या म्हणून यशोदेक कळ्ळें यशोदेक कळ्ळें कुडलें तिणें हाका बिश्टाका म्हूण लाग्या पेल खंय लाग्या पोवन वचून तोंडा लागीं पळयतना लोणें वासण येता हागेल्या तोंडाक कसो रे तूं लोणी चोर ना आयलुवे म्हूण ताका भिश्टेल खंय भिश्टेल तेन्ना तो सांगता आमा हांव दुसरे कडेन सगळें कसलें लोणी चोरचें वचचें तूं म्हाका कांय उणी केलावे तूं कितलो सगळें म्हाका दितास फटफटी सगळें दुसरे सगळें मुगेले येवन सगळें अपवाद घालताची म्हणून रोड सुरू केलें काय हाणें नाटका पुरा रोडच्या सुरू केलें कुळ तिणें अयो चरडा तूं बेजार कोर नाका देवा अशें म्हूण सांगून तागेलें कसं ते दोळ्या उद्दा सगळें गेले शर्गान ते पुसून ताका मोग कोर मागीर वस ते चेरडू हालवट खेळ्यो म्हणून ताका पिठोवन दिवचें खंय अशी कृष्णाली बाललीला नाना प्रकार जावन घेवन तागेली चेष्टा ती मुखार सिता आसता केलो कडेन घरांत मस्त गोरवां हटेंत बांदून आसतना हाका गोरवां म्हळ्यार कशी वच्चें कशी काडता म्हणून वतना तो एक गायची दोर मेकळ्ळे पुरा गायची दोर मेकळून गेली आनी ते धडधड धडधड धांवन ताके गोरवां हाका भारी खुशी तागेलो टोळी केलो कितलो म्हळ्यार तितलो खुशी
मागिरी गोकुल नगरांतू सक्कड ते नगर बदलावण जाता गेलें. बदलावण जाता गेल म्हळ्यार थंय नगर निर्माण हें सकड चडत वता आसता. गोरवांक हें तण खावच्याक जावका गेलो तस फुडें आमगेलो हांगा एक जागो गोरवां खातीर दवरता आशिल्ली. गोरवां चोरच्याक आसता तसलो एक जागो म्हूण फुडें गोचार भुमी म्हूण आशिल्लें. आतां ना ते सकड गेला. फुडें गोचार भुमी म्हूण आशिल्ली. गोचार म्हळ्यार गोरवांक चोरच्याक आसता तसलो एक सोडलाल प्रदेश. अशी हे गोरवाल ಒಟ್ಟು राबच्याक ते नंदगोकुलांतू गोरवांक जावका जाल्यार सकड मेळचे तसलें वातावरण थंय नाशी ताका दिसलें कृष्णाक. मात्र न्ही ते गोपिकांक तांगेल सकड वृत्ती हे गोवळ वृत्ती. गोरवां पोसूचें, दूद काडचें, दूद विकचें, एकय धंय करचें, घांटूचें, लोण काडून तूप करचें असो ताजी वृत्ती ती. त्या वृत्तीक समजावन त्या स्थळ खंयचे नंदगोकुल ताका कसंकीचिके उण्यापणशें दिसलें. आमी वृंदावन वचका थंय चांग जाल्यार तसलो पर्वत आसा गोवर्धन पर्वत म्हणून. त्या पर्वता लागीं आमी वचून वास करका. थंय गोरवांक ताजे परिसरांतू चोरच्याक जावका जाल्यार तितले चांग नमुने निवेशन सकड आसाची. त्या स्थळार गोसमृद्धी जाता. गोवळांकय थंय राबून दीस काडच्याक भारी खूश जाता अशें म्हूण सांगून तांणी ते गांव सोडून वृंदावना वचका अशें म्हूण सांगून निर्धार केलें. पुरा जन थंय तुकून सकड भायर सरच्याक तांणे सगळें सिद्धत केलें. खंय सगळं गाडयेन तांणी सकड जावका जाल्यार सकड आयदन की तें की हें की सगळं घालून घेवन थंय सकड शिजोवन घेवच्याक तांगेलें जीवन करच्याक आनी गोरवांक जावका जाल्यार सकड त्या सकड घेतलें. सकड भायर सरलींच जाल्यार ते भायर सरल्यार केलो जन म्हालगडे आसतना तांणी सकड गांव सोडचें ओपनाच खंय तांकां हेच गांवांत राबया म्हूण दिशी. ते कृष्णान एक उपाय केलो खंय. हें लंडूक म्हूण आसाची तोळा म्हणटाचे आमी. हे लंडुका उत्पन्न केलें खंय. गांवांत खंय पळयल्यार लंडूक येवचे सूर गेलें. ते भारी एक नमुने अपायकारी. हें गांवच्यांक सक्कड एक नमुने भंय केलें. भंय करून आम्यानी हांगा रावची समनय म्हूण तांणी निर्धार केलो. सर्व जन सकड ते वृंदावनाक भायर सरलींची. अशी भायर सरून वृंदावनाक येवन पावन त्या वृंदावनांतूय कृष्णाली नाना स्वरुपाची लीला थंय मुखार सुत खंय. थंय सकाळीं हाण उठोवचें, गोरवांक चोरोवच्या व्हरचें, जावका जाल्यार सकड खाण गीण सकड वत्तान व्हरचें, दनपारा वेळार थंय खावचें, सांजवेळाक खंयचे ते गोरवान सकड पाट भर तण सकड चोवन जाल्यार मागीर तांकां आमोण घेवन शिदा हांगा तांगेले कसन ते कुटीर आसा ते कुटिरा येवचें. सक्कड अशी दीस वता 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 आसतना हे गोपिकालो संवसार ते वृंदावनांतू चंदायेरी चोलची तशी जाल खंय. अशी हे गोरवांक सकड पोसून घेवन सकड पळोवन घेवन आसतना थंय वरक कंसाल एकलो भृत्य तो ताका वत्सासूर म्हणटाच एक वासरा स्वरुपार एकलो राक्षस येता खंय थंय. तो येवन वासरा रुपारी हे खंयचे सकड आसाची गोरवां ते गोरवाल मध्य येवन शेरवता. हाका कळ्ळें हो खंयचे वत्सासूर आयला की आमगेले गोरवाक पंगडा शेरवालो न्हय म्हूण ताणें ताका मान काडलें. वत्सासूर रुपाक मान काडलो मागीर
अन्यकलो पक्षी रूप घेऊन येऊन एकले येता. बकासुरा म्हणून यंदा गेलं नाव. ते बकासुराक कृष्णान कसं ते एक कोक्कुता गेलो समाज तांडून रुंद केलं खाई रुंद कोरून तागेल देह प्रवेश करून येऊन हून गेल खाई कृष्ण हून जावन ते पक्षीक मान काणू तो बकासुराक मान कळल तसल जाता. मागीर अनेक कडेन हे ताळेवन म्हूण म्हणटात. ताळेवन म्हूण म्हळ्यार आमी ते खताचे न्हय तिनी दोळे आशी तसले ताळे बंड इरुळा बंड ताजे वन त्या वनाक सकड कृष्ण आले कोण ते सहचर गोरवां सकड थंय वताचे गोरवांचेरोचे वताचे ते इरुळ पळोवन भारी खूश जाता तांचे सकड गोपिकांक गोपालकांक सकड भारी खुशी खावका म्हूण आशी जाल्यार थंय एकलो राक्षस धेनुक म्हण तसलो मस्त गाडवांकांनी घेवन येवन थंय चरत आशिल्लो. हांकां ते इरुळ खावका म्हूण आशी जाल्यार लागीं वचच्या भंय करता. सगळे वन ते एक म्हणे इरळाचे वन ते हें बलरामाक कळ्ळें. हो कोण धेनुकासूर म्हणतलो थंय आसा म्हूण सांगून ताणें कसन केलें म्हळ्यार ते खंयचे ते एक धेनूक आसा ताका पांय धरून ते इरळाचे खंयचे तो रूख आसा त्या फळाक काण मारचे काय बडबड बडबड बड सकड ते सकड इरळ तगू पडताची. गोपिकांक भारी खोशी सुलभ भितर आमकां मेळ्ळें म्हूण घेवन धेनुकासुरा खंयचें मारण जालें हांकां इरळूय मेळ्ळें. अशी ती धेनुकासुर भंजन म्हणचे तसले ती काणी मुखार शिता. मागीर थंय काळीय मर्दन म्हणचे तसले काणी अंतू वृंदावनांतू यमुना तीरारी सकड ते यमुनाचे कसल ते एक उद्दाक पिवच्याक वता की ते सकड पिल्लेल तसो गोरवां प्राण्यो पक्ष्यो सकड मरता आशिल्लेची म्हळ्यार ते यमुनाचे उद्दाक कलुशीत जावन आशिल्लें. कशी ते कलुशीत जावन आशिल्लें म्हूण म्हळ्यार थंय एक सरोप काळिंगू म्हणचे तसलो सरोप थंय येवन ते उद्दाक सकड वायट करता आशिल्लो. गोपालक थंय गेले ते उद्दा पिल थंय तांतू मेल्लेच केलो जना. ही सुद्दी कृष्णा लागी येता. कृष्णान वृंदावनाक आयिल्लेंची परिसर प्रिती खातीर जावन परिसर शुद्ध आसा का आज आमी खंयचे सकड परिसर नैर्मल्य सकड सांगताची कृष्णाल तत्वाची परिसर शुद्ध क्लिनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस खंय शुद्धत आसता थंय देव आसा म्हणून आमी तावळीची काली नेमिले कंसाल विशय सांगतना सांगलें. हृदय परिशुद्ध आसा का मन परिशुद्ध आसा का मनांत उत्पन्न जावत तसले राक्षसांक मान काडका. हांगा यमुना तीरारी खंयचे ते यमुनेले उद्दापिले तसले प्राण्यो पक्ष्यो ते जलचर सकड मोन पडले की कृष्णाक हे विशय कळता. सान चलतो काय ताका एक 8 वर्स की कितले तितले सान प्राय तसल संदर्भ भारी तो कृष्ण ते खंयचे एक यमुना तीरात ते वचून पळयत की विशाल जावन आशिल्लो तसल ते एक यमुना न्हंय तो मदेंची हो काळिंगू हरिवंशांत ताका 5 हेड म्हूण सांगला. दुसऱ्यां सकड ताका हेड सांगच्यांत संख्ये व्यत्यास आसा जाल्यार हरिवंशांत ताका 5 हेड म्हूण सांगिल्लो आसा. अशी तो काळिंग सर्प तंतू शेरून घेवन त्या नमुने करता म्हूण कळ्ळें की ते काळिंग मर्दन जेवकाश म्हूण कृष्णान निर्धार केलें. थंय एक कदंबा रूख आशिल्लें खंय कदंब वृक्ष म्हूण ते इचलू मरा म्हणटात ताका. ते सकड वरलेले रूख सकड
हे खंयचे काळिंगाले विष खंयचे ते फेंकून ते सकड मोर गेलेच. हो रूख मात्र एक वरला खंय तो कसले वरला अश म्हळ्यार एक पटी गरुडू तागेल आवसू विनते खातीर जावन घेवन अमृत कलश घेवन घेवन वत खंय. अशी अमृत कलश घेवन घेवन भाय सरने संदर्भारी यमुना न्हंय पळयल की ताणें ते यमुना न्हंयचो न्हाव्या म्हणून दिसलें ते अमृत कलश काण ते कदंब वृक्षार ताणें दवरलो. तशी अमृत काण घेवन ते कदंब वृक्षार दवरले निमित्ती ते यमुना तीरार ते कदंब वृक्ष मात्र वरले अश म्हूण म्हणटाची. कृष्णान सीद वसून ते कदंब वृक्षार चडलो. कदंब वृक्षार तुकून वसून ते काळिंगा मात्यार उड्डून सोडले खंय. उड्डून सोडले कुडले ते काय न्हू थंय बसतुवे काळिंग म्हळ्यार सरपू ताणें तागेलो प्रभाव दाखोवच्या सुरू केले. काय ना कृष्णान ताजे बाल कसाने हातां उखोळून घेतले आनी ताजे हेड्यारी पांय दवरचे सुरू केले खंय. खंयचे हेड उकळता ताजेर पांय दवरचे, हेड उकळता ताजेर पांय दवरचे, हेड उकळता ताजेर पांय दवर. अशी खंयचे खंयचे हेड उकळत की ताजेरी हाणें नांच्या सुरू केले. सकड दूर गेले खंय वचून सकड सांगतात थंय अशेशी सर्पा वैराबला कृष्ण चेरडो पळयाची मस्त अपायस ताका अशें म्हण सकड वचून सांगलें खंय. सकड कृष्णाल गुर्ताचे आयल्याची हो नृत्य करता आसता ताका आनी खूश जाली. हो मिगेल सकड आयले आनी के हागेल नृत्य मुखार सुद्दां गेले भारी खुशी. काण ताण ते काळिंगाक मर्दन केलें. तागेले हेड्यार हेज्जे दवरून 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 ताका पुरपूर कोण घालीं खंय. पुरपूर कोण घालून ताका सांगलें कसल्याक तूं हेन म्हूण येवन उपद्रव दिता म्हूण सांगून तागेले खंयचे ते काळिंगाले बायलो चेडूं सकड येवन कृष्णाले मागताचे खंय. तेदान सकड मागताना कृष्णाक तो सांगता म्हाका दुसरे कडेन गेल्यार गरुड सोडना. तागेले उपद्रव चुकून घेवचे खातीर जावन हांव हांगा घेवन राबला. कसल्याक म्हळ्यार हांगा फुडें सौभरी म्हणचे तसलो एकलो महर्शी तपस करता आशिल्लो. ते तपस करता आशिल्लो तसलो संदर्भार गरडान हांगा जळकी खावचे येवचे आशिल्ले. तेद्दाना ते सौभरी मुनीन गरडाक ताकीद केला तूं हांगा आयल्या मात्र जागृती म्हूण ताका ताकीद केले निमित्यान गरुड भिवन हांगा येना. तें म्हाका गोत्त आशिल्लें. तस दर्शन हांव हांगा घेवन राबला. म्हाका दुसरे कडेन वचच्या उपाय ना. तस दर्शन हांव केलें. हांव कसो चूक केलें म्हाका क्षेम दिवका कृष्णा. म्हाका मात्र जिश्य मार नाका म्हूण ताणें कृष्णाले मागून घेतलें खंय. कृष्ण मागीर ताका सांगता काळिंगा तूं हांगा तुवें अशें सम न्हय. तूं थंय एक रमणद्वीप म्हूण आसा थंय वचून राब. तूं कसलेय तंद्र यानाची अशें म्हूण सांगून काळिंगाक थंय तुकून रमणद्वीपाक भेटयलो. काळिंग मर्दन गेल्लें. काळिंगाक आनीक तो धैर्य सांगता पळय तुका हाजे मागीर कृष्ण आले तुका हागेले गरड आले तुका कंटक याना. कसल्याक म्हळ्यार गरडान तुगे लागीं याना तशी तुगेले माथ्यार हांव हेज्जे दवरलेलो आसा. मिगेले हेज्जे तांतूं श्रीवत्स चिन्ह आसा. ते श्रीवत्स चिन्ह पळयल म्हूण तर जाल्यार गरुड तुका तोंदर दिना अशें म्हूण सांगून थंय तुकून ते काळिंगाक रमणद्वीपाक पेटयलें खंय. आजी हांगाक ही काणी आमी राबोवन हांगा तुकून पायक मुखार कृष्णाल काणी मुखार शिता ती श्री कृष्णार्पणमस्तु.